नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक. पुण्यापासून मुंबईपर्यंत सरकारच्या पोकळ दाव्यांची पोळपोळ. नतभ्रष्ट सरकारला जनता माफ करणार नाही, रोहित पवारांचा हल्लाबोल. पहिल्याच पावसात दरड कोसळणं ही फक्त एक घटना नाही, तर निकृष्ट आणि भ्रष्ट कार्यपद्धतीचा डळडळीत पुरावा आहे. कुठल्या विकासाच्या बाता मारताय? मिसिंग लिंकवरून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. नाशिकमध्ये उद्या पावसाचा रेड अलर्ट. सर्व पर्यटन स्थळं उद्या बंद राहणार. स्थानिक प्रशासन हाय अलर्ट मोडवर. मालेगावच्या गिरणा नदीत तरुणाची स्टंटबाजी. 15 ते 20 फुटांवरून पुण्याच्या पाण्यात उड्या. स्टंटबाजांना वेळीच आवर घालण्याची गरज. रत्नागिरी रेल्वे स्टेशनला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका. रेल्वे स्टेशनवरील छत कोसळलं. रेल्वे स्थानकाच्या छताचा 50 ते 60 फुटांचा भाग कोसळला. सिंधुदुर्गच्या डोडामार्ग महावितरण कार्यालयात ग्राहकांचा संताप. वारंवार वीज खंडित होत असल्यानं नागरिकांचा रोष. कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. दारूच्या नशेत नदीत वाहणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसह ग्रामस्थांनी वाचवलं. दारूच्या नशेत पाय घसरून नदीत पडलेल्या व्यक्तीचा थरारक बचाव. पालघरच्या झांजरोळी येथील धरण 100% भरलं. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा. इंद्रायणीच्या वाढत्या पाणी पातळीनं सांगोलीला पुराचा धोका. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रशासनाने तातडीनं दखल घेण्याची मागणी. साताऱ्याच्या पुसेगावात MSCBच्या अॅल्युमिनियम ताराचोरी टोळी जेरबंद. 5 गुन्ह्यांची उकल. 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.